नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ तांदूळाचे डोसे. बनवायला अतिशय सोपे, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डोशांसाठी आपल्याला फर्मेंटेशनची गरज नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण डोसे बनवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या रेसिपीमध्ये ना कोणत्याही प्रकारचा कांदा, लसूण किंवा भाज्या असं काही न वापरता आपण पर्युषण पर्व विशेष अशी ही डोशांची रेसिपी आहे. सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी इथे 1 कप तांदूळ घेणार आहे. माझ्याकडे हा बासमती कणी राईस आहे, तो घेते मी. त्यानंतर अर्धा कप मी इथे छिलक्यावाली मुगाची डाळ घेते. तुम्ही मूग घेतले अख्खे तरीसुद्धा चालू शकेल. पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि असा हा एक जो मोठा चमचा येतो ना त्याने मी घेणार आहे 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा तुरीची डाळ. त्याच मापाने आपण इथे घेतो आहे मटकीची डाळ. आणि त्यानंतर आपण पिवळी जी मुगाची डाळ आहे ती आपली वरण बनवायची ती घेणार आहोत. आणि अगदी 1 छोटा चमचा भरून आपण मेथीचे दाणे घेणार आहोत. हे सगळं साहित्य मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात सगळ्या डाळी आणि तांदूळ. आणि नंतर आपण हे जे मिश्रण आहे ते भिजत घालणार आहोत साधारणतः 6 ते 8 तासासाठी. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं, सगळं मसाले मीठ टाकायचं आणि डोसे बनवायचे. इतकी सोपी रेसिपी आहे. भरपूर पाणी घालून ही जी डाळ आहे ती 6 ते 8 तासासाठी आपण भिजत घालणार आहोत. या बॅटरमध्ये ना मी नंतर पाव कप पोहे भिजवून घालणार आहे. तुम्ही या स्टेजला जरी भिजत घातले तरीसुद्धा चालू शकते. तुम्ही बघू शकता डाळ किती छान भिजलेली आहे. आणि ही डाळ भिजली. आता ह्याच्यामध्ये आपण ना पाव कप पोहे घालणार आहोत. धुवून घेणार आहे आणि नंतर भिजत घालणार आहे 10 मिनटासाठी. तर पोहे छान भिजलेत आणि सगळ्या डाळी पण भिजलेल्या आहेत. तर आपण हे सगळं मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अगोदर पाणी न ॲड करता आपण सगळ्या डाळी आणि पोहे हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ॲड करूयात. आणि नंतर मी पाव कप पाणी ॲड करते आहे. आणि हे सगळं आता मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्या अशा मिश्रणाचे तुम्ही डोसे किंवा उत्तापे असे दोन्ही प्रकार बनवू शकता. चवीला खूप छान होतात. आणि त्याचबरोबर प्रोटीन रिच असणाऱ्या हा डोसा करण्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी भरपूर प्रमाणात आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडीशी साखर घालायची जेणेकरून डोसे जे आहेत ना ते छान क्रिस्पी बनतात. हिंग घालायचं आहे पाव चमचा. हिंग ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर मी ते हळद अर्धा चमचा ॲड करते. धना पावडर अर्धा चमचा. आणि त्यानंतर लाल मिरचीची पावडरसुद्धा घालायची आहे अर्धा चमचा. जिरे अर्धा चमचा. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि या डोशाच्या पिठामध्ये ना तुम्ही असेच डोसे बनवू शकता किंवा मग मी ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं तेल म्हणजे साधारणतः चमचाभर तेल घालणार आहे. आणि फक्त पाव चमचा इनो ॲड करणार आहे. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा जो सोडा येतो तो पाव चमचा घालू शकता. हे दोन्ही पण ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर नाही ॲड केलं तरीसुद्धा चालू शकेल. आणि तेलामुळे काय होतं की डोसे खाताना कधीकधी घशात अडकल्यासारखं होतं, म्हणजे तोत्रा बसं म्हणतात ना तसं होतं. तर तुम्ही जर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं ना तर तो प्रकार होत नाही. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 3-4 तासासाठी हा बॅटर ठेवला तर तुम्हाला इनो आणि तेल दोन्ही घालायची गरज नाही आहे. पण तुम्ही जर इन्स्टंट डोसे बनवताय तर मग तुम्हाला इनो आणि तेल थोडं थोडं ॲड करावं लागेल. तर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि याचे मी छान आता डोसे बनवून घेणार आहे. आत्ता पर्युषण पर्व चालू आहे म्हणून मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या ॲड केल्या नाहीत. पण तुम्ही ह्याच्यामध्ये ना मूठभर कोथिंबीर आणि 20-25 पालकाची पानं घातले ना तर त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण, आलं हे सुद्धा पदार्थ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे डोस्यांना रंग आणि चव पण खूप छान येते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी डोश्यावर आता 1 चमचावर साजूक तूप लावून घेते आहे. आणि डोसा जो आहे तो मी आता पलटून घेणार आहे. दोन्ही बाजूला 1-1 चमचावर साजूक तूप लावून हा जो डोसा आहे ना तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर याच प्रकारे ना तुम्ही या डोस्यांवर तुमच्या आवडीचे कोणतेही मसालेसुद्धा ॲड करू शकता. कांदा लसूण मसाला, मॅगी मसाला हे सुद्धा ह्याच्यावर ॲड करू शकता. तर मी ना या डोस्यांबरोबर व्हाईट चटणी बनवलेली आहे. ही सुद्धा पर्युषण पर्व विशेष अशीच चटणी आहे. याची रेसिपी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर मी इथे पावभाजी मसाला घालून हा डोसा बनवलेला आहे. डोसे भाजण्यासाठी मी तूप वापरते, पण तुम्ही तेल किंवा बटर जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. डोसे व्यवस्थित क्रिस्पी बनतात, छान बनतात. आणि समोरच्याला कळतही नाही की आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. तुम्ही याच्यामध्ये ना मसूर डाळसुद्धा ॲड करू शकता. तर डोसा जो आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे दोन्ही बाजूने. आता यानंतर ना मी तुम्हाला याचा स्पंज डोसा बनवून दाखवणार आहे. अगदी फ्लपी बनतो, म्हणजे स्पॉन्जी आणि जाळीदार असा बनतो. तर मी आता 1 पळीभर बॅटर घातलेला आहे. खूप न पसरवता थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकता किती छान बबल आले त्याला.
यालासुद्धा मी तूप लावून भाजून घेणार आहे. अगदी गोल्डन रंगाचे होतात डोसे. अशा प्रकारे मी आत्ता तुम्हाला डोसे, उत्तप्पे असे वेगवेगळे प्रकार बनवून दाखवले. तर आपला स्पंज डोसा किंवा मग तुम्ही याला उत्तप्पासुद्धा म्हणू शकता तयार आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. तर माझ्या चॅनलवर तुम्हाला आणखी डोशाच्या रेसिपीजसुद्धा पाहायला मिळतील. नाचणी डोसा, नाचणी मूग डोसा. तर तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्या रेसिपीसुद्धा ट्राय करा. तर चला आता चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर छोटं मिक्सरचं भांडं मी घेतलं आणि त्यामध्ये एका छोट्या वाटीच्या मापाने मी सुकं खोबरं किसलेलं, फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर भाजून सोललेले शेंगदाणेसुद्धा त्याच वाटीच्या मापाने घेणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालूयात आणि एक मोठा चमचा भरून दही घालायचं आहे. दही छान फ्रेश घ्या जेणेकरून चटणीसुद्धा मस्त बनते. तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि नंतर मी ह्याच्यामध्ये 2 छोट्या वाट्या भरून पाणी ॲड करणार आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तुम्हाला जशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. तर सगळं परत एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि या चटणीसाठी ना आता एक मस्त चुरचुरीत फोडणी आपण करून घेऊयात. तर एक चमचाभर तेलामध्ये मी मोहरी, जिरे, हिंग, सुकलेला कढीपत्ता आणि सुकलेली लाल मिरची यांचा मस्त तडका बनवला आहे. तर हा असा तडका मी चटणीवर देऊन घेते. तर आपली व्हाईट चटणी तयार आहे मंडळी. ही चटणी तुम्ही ढोकळा, इडली, डोसा कशाबरोबरही सर्व करू शकता. त्यामुळे नक्की बनवून बघा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट येत राहतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.